नमस्कार, स्मिताच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे। मला एक नाही लहानपणी एक ॲडव्हर्टाईज ना खूप आवडते बघा। ती कुकरची ॲडव्हर्टाईज होती। त्याच्यामध्ये एक लेडी गाजरचा हलवा बनवते। तर ती काय म्हणायची, फरमाईश गाजर का हलवा। त्यापासून मला खूप गाजर आठवलं की ते ॲडव्हर्टाईज नक्की आठवते। तशीच आता आमच्या आहोंनी मला पण फरमाईश केली, गाजरचा हलवा बनव। तसे पण थंडीचे दिवस आहेत, गाजर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत। आम्ही पण 1 किलो गाजर घेऊन आलो घरी। म्हणले मला पण गाजरचा हलवा खायचा आहे। ठीक आहे म्हणलं बनवते। म्हणून म्हणलं चला मग तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करूया, म्हणून व्हिडिओ पण मी बनवला आहे। सुरुवातीला मी 1 किलो गाजर धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ असे धुवून घेतले। त्याच्यानंतर त्याचे साल काढून घेतले आहे। शक्यतो तुम्ही पण साल काढूनच गाजर वापरा, कारण त्याचा कलर पण बघू शकता किती असा फ्रेश असा लालसर असा दिसतो। त्याच्यामुळे तुम्ही साल काढूनच गाजरचा वापर करा। त्यानंतर एक एक करून असे गाजर पूर्णपणे खिसून घ्या। मी असे मोठे मोठे स्लाइस येतील असे खिसा। मी पण बघा तुम्ही कसे शिजवले। म्हणजे सुरुवातीला आपण कढई घेतली आहे। कढईमध्ये आपण तूप आपण आपल्याप्रमाणे वापरू शकतो, आवडीनुसार जेवढं प्रमाण पाहिजे त्याच्यामध्ये आपण हे खिसलेले गाजर टाकायचे आहे। पूर्णपणे 1 किलो गाजरचा इथं मी वापर केला आहे आणि तुपाचा वापर तुम्ही आवडीनुसार करू शकता। व्यवस्थित असे सर्व मिश्रण एकजीव करून मिसळून घ्यायचं आहे। पूर्णपणे हलवून पूर्णपणे गाजर तुपामध्ये परतून घ्यायचे आणि एक 5 मिनिटं वाफ देण्यासाठी ते पूर्णपणे झाकून ठेवायचे आहे। शक्यतो सुरुवातीला तुम्ही बघू शकाल 5 मिनिटं वाफेमध्ये पूर्णपणे पाणी पण सुटते गाजरला हळूहळू। शिजले तर नाही, जास्त करून ते शिजत नाही आहे लवकर। पूर्णपणे आपण तुपात भाजून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपण इथे 1 किलो गाजरसाठी इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केला आहे। दूध शक्यतो गरम करूनच वापरा, गार दुधाचा नका वापर करू। मी इथे सुरुवातीलाच दूध नाही गरम करून घेतले होते। तुम्ही दुधाचा वापर जास्त इथे 1 लिटर गाजरला 1 लिटर दूध वापरले तरी चालू शकते, पण इथे मी शक्यतो कमीच दूध वापरले आहे। आणि जसं 5-5 मिनिटांनी इथं सारखं तुम्ही हलवत राहायचं आहे, जोपर्यंत त्यातलं दूध पूर्णपणे गाजर शोषून घेत नाही तोपर्यंत, म्हणजे ते आटत नाही तोपर्यंत। आणि पूर्णपणे ते आटले तरच त्याच्यामध्ये आपण साखर वापरायची। इथं मी पावशर साखर म्हणजे 1.25 ग्रॅम साखरचा इथं वापर केला आहे। आणि साखर झाल्यानंतर इथं मी ड्रायफ्रूट्स वापरले आहे, काजू बदाम आणि इलायची पूड इथं मी मिक्स केली आहे। पूर्ण असे ड्रायफ्रूट्स इथं मिक्स करून एक पूर्ण वाफ देणार आहे 5 मिनिटाची। पूर्ण वाफेमध्ये इथं बघू शकता तुम्ही पूर्णपणे आटलेलं आहे आपलं पूर्ण, आणि साखर पुन्हा इथं विरघळली गेली आहे। अशा प्रकारे आपली गाजरचा हलवा तयार आहे। फरमाईश गाजर का हलवा। या लवकर खायला। आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की शेअर करा, नक्की तुम्हाला आवडेल। बाय बाय।